राज्याच्या राजकारणात सध्या चर्चा आहे ती फक्त बजेटची. खिसा रिकामा न करता जनतेला न्याय मिळणार का? राज्याची आर्थिक शिस्त मोडणार की टिकणार? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट रणशिंग फुंकलाय. केंद्राकडून मिळालेला भरघोस निधी आणि महाराष्ट्राचा नवा विकास आराखडा आणि महाराष्ट्राची भरभराट कशी होणार, पहा हा खास रिपोर्ट. नमस्कार, मी भक्ती. प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनाची रणधुमाळी सुरू झाली आहे. चहापानाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढत राज्याच्या प्रगतीचा नवा रोडमॅप सादर केलाय. इतकंच नव्हे तर आम्ही आर्थिक शिस्त पाळू पण गोरगरिबांच्या योजनांना कात्री लावणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितलंय. यावेळीच्या अर्थसंकल्पाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे केंद्राकडून मिळालेली मोठी रसद. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या पदरात यंदा तब्बल 20,000 कोटींचा वाढीव निधी पडलाय. कर परताव्याच्या स्वरूपातून राज्याला 98,306 कोटी रुपये मिळणार आहेत. रेल्वेसाठी अतिरिक्त 23,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारी बूस्टर डोस ठरणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही यावेळचा अर्थसंकल्प राज्याला यशाच्या शिखरावर नेणारा असेल असा विश्वास व्यक्त केलाय. प्रगती आणि आर्थिक शिस्त यांचा हा अनोखा संगम महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेणारा ठरेल. लोकप्रिय घोषणांच्या महापुरात राज्याची आर्थिक तिजोरी सांभाळण्याचं कसब मुख्यमंत्री फडणवीस यांनी याआधी दाखवून दिलंय. केंद्राचा वाढीव निधी ही राज्यासाठी मोठी जमेची बाजू आहे. यामुळे हे अधिवेशन केवळ चर्चेचं नाही तर ठोस कृतीचं ठरणार आहे. फक्त घोषणांचा पाऊस नाही तर हिशोबाची पक्की शिस्त हाच आहे महाराष्ट्राचा नवा विकास मार्ग, असंच मुख्यमंत्री फडणवीसांच्या भूमिकेवरून स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या या मास्टर प्लॅनमुळे राज्याचे चित्र पालटेल यात शंका नाही. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.